नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी आई मराठी यूट्यूब चॅनल। आमचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। उपजोनिया पुढती उपजोनिया पुढते उपजोनिया पुढती उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात 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 काला खाऊ काही काल्याचे कवळ 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 काही काल्याचे एकमेका देव मुखी एकमेका देव मुखी एकमेका देव मुखी एकमेका देव मुखी घालो हंबरी सुखी घालो हंबरी घालो हंबरी सुखे घालो हंबरी सुखे घालो हंबरी सुखे घालो हंबरी वैकुंठी तो आई से ना 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 काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका घणे वाळ
वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे निट उत्तम बरवे निट उत्तम बरवे निट उत्तम बरवे निट उत्तम कुंडित ऐसे नाही कुंडित ऐसे नाही काही काल्याचे काही काल्या काही काल्याचे काही काल्यात कवळ काही काल्याचे काल्याचे रघुमाई रघुमाई विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला विठ्ठला मन मन पांडुरंगा करू प्रथमन शरी चरणा संताचे चरण जगृपदाने कथे विस्तारो जगृपदाने कथे विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजयं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानृतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठाला विठाला विठाला
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नामा त्वरे धावोनी बुद्धी देई कीर्तनिया मनोनी नमेन तुमच्या लीन पाया विठाला 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 उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य लोकमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ असं प्रतिपादन करतात विठाला विठाला आज आपल्या या नांदेड शहर अंतर्गत धनेगाव या नगरीमध्ये गेल्या 50 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा भक्ती महोत्सव या वर्षी या 50 त्याचं आपलं 50वे वर्ष आहे अर्थात अगदी सुवर्ण महोत्सव अशा प्रकारचा हा आपले वर्ष आहे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब महाराज मार्तळीकर यांच्या कृपाशीर्वादाने अनेकांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य महामंडलेश्वर रावसाहेब महाराज मठ संस्थान धनेगाव तथा गणेश महाराज मठ संस्थान धनेगाव हरिहर महाराज मरकळकर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली संपन्न होत असलेला आपला हा भक्ती महोत्सव गावकऱ्यांच्या सहकार्यातून गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावातील सगळ्या तरुण मंडळी माता मौल्या पुरुष मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला आपला हा भक्ती महोत्सव आणि या सप्ताहातील या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने गावातील भजनी मंडळीच्या संयुक्त विद्यमानाने ही सेवा माझ्या वाटेला हरिभक्तपरायण आपल्या गावातील धनंजय महाराज जाधव महाराजांच्या प्रेमातून माझ्या वाटेला ही कीर्तनाची सेवा आलेली आहे उपस्थित सर्व महाराज मंडळी अगदी आनंदाचं वातावरण निर्माण करण्याकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत महाराज मंडळी आहेत हरिभक्तपरायण आदरणीय गणेश महाराज सावळे हरिभक्तपरायण आदरणीय रोहिदास महाराज माटेगावकर हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कावळे महाराजांची उपस्थिती आहे बाकी सगळे परिचित अपरिचित महाराज मंडळी गजानन महाराज आहेत अगदी विनेकरी बाबापासून इकडं फेटेवाले बाबा टाळकरी बाबापर्यंत उपस्थित दोन्ही चौकदार सुंदर साऊंड सिस्टीम समोर हरिभक्तपरायण आमचे परमार्थ प्रेमी गणेश महाराजांची आज उपस्थिती आहे माता माऊल्या पुरुष मंडळी उपस्थित आदरणीय महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या उर्वरित संकल्पित वेळेमध्ये काल्याचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया विठाला विठाला आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे मग वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज काल्याचं चरित्र अर्थात काल्याच्या प्रकरणातला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे अभंग बहुतेकांच्या परिचयाचा पाठांतरातला आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ असं प्रतिपादन करतात वेळ आपल्याकडे कमी आहे तसं पत्रिकेत पाहिल्याप्रमाणे 10 ते 12 म्हणजे आता घड्याळीत वाजले 1:30 म्हणजे आपल्या हातात उरलाय किती अर्धा तास नाही का आता खरं तर महाराज ते मला प्रमाण आठवायला लागलं कोणतं 1 तास उरला खटवांगर आहे अशी नाही का बिचारा भाग्यवान होता 1 तास होता काय आपलं भाग्य म्हणावं लागेल फक्त अर्धा तास आहे पण काळजी नका करू अर्ध्या तासात अभंगासहित काल्याचं कीर्तन करून एकला जय विठ्ठल विठाला विठाला थोडक्यात आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ असं प्रतिपादन करतात आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ असं तुकोबारांचं म्हणणं या अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं पण हे बघा येऊ म्हणणारे कोण आहेत येऊ म्हणणारे कुठून आणि येतात ते कुठे याचं आपण जर सविस्तर चिंतन केलं तर आपल्याला पाहायला मिळतं काला खाणारे आहेत ते तुकोबाराय काला खाऊ येऊ म्हणणारे ते आहेत वैकुंठाहून कारण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या किंवा
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी साधू संतांचा रहिवास मुक्काम वैकुंठात आहे. म्हणजे येऊ म्हणणारे तुकोबार आहे वैकुंठातले. येऊ म्हणतात कुठे तर मृत्यू लोकात येऊ म्हणतात, कारण या ठिकाणी काला खाण्याकरिता तुकोबारा यायचं म्हणतात. येऊ म्हणणारे आहेत कोण तर तुकोबारा आहेत. पण इथं येण्यामध्ये काही प्रकारचे वर्ग पडतात. काही मुक्तांचा वर्ग आहे, काही मुमुक्षूचा वर्ग आहे, काही पामरांचा वर्ग आहे, काही विषयांचा वर्ग आहे, काही बद्धाचा वर्ग आहे. आज नेमकं येऊ म्हणणारे तुकोबार आहे विषयी आहेत, मुक्त आहेत, पामर आहेत की बद्ध आहेत, याचं थोडंसं चिंतन आपण करायचं झालं तर दोन प्रकारचे वर्ग पडतात. प्रामुख्याने इथं येऊ म्हणणारे एक मुक्त आहेत आणि इथं येऊ म्हणणारे बद्ध आहेत. आज तुकोबारा येऊ म्हणणार आहे ते बद्ध अवस्थेतले आहेत की मुक्त अवस्थेतले, याचं चिंतन करायचं झालं तर असं करता येतं. बद्ध तुकोबारा जर असतील तर बद्ध म्हणणाऱ्याला या ठिकाणी येण्याचं स्वातंत्र्य नाहीये, कारण त्यांच्याकडे परतंत्र आहे. थोडक्यात ते भगवंताच्या स्वाधीन आहेत, म्हणून त्यांना जन्माला येऊ म्हणण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळे आजची तुकोबाऱ्यांची भूमिका बद्धाची नाहीये. विठाला विठाला बद्धाची भूमिका तुकोबाऱ्यांची नाहीये, तर मग मुक्तांची असू शकते. अर्थात मुक्त तुकोबारा येऊ म्हणतात का तर असंही नाहीये का, कारण मुक्त हे नित्य मुक्त आहेत. थोडक्यात त्यांना मुक्त झालेले आहेत. मुनिमुक्त झाले, बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो आम्हा विष्णुदासा. थोडक्यात मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा. या गर्भवासाच्या दुःखाने मुनी मंडळी जी आहेत ते मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात जे मुक्त झाले ते येऊ म्हणणार नाहीत. मग येऊ म्हणणारे मुक्तही नाहीत. बद्दाला तर स्वातंत्र्यच नाही जन्माचं, मग बद्धही नाही मुक्तही नाही. मग आज येऊ म्हणणारे तुकोबारा नेमकं कोण? विठाला विठाला. त्याच्यात पुन्हा दोन प्रकारचे वर्ग पडतात. एक आहे बद्ध मुक्त आणि दुसरा आहे नित्य मुक्त. हरिदास महाराज बद्ध मुक्ताची भूमिका अशी आहे, त्यांना जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे, अर्थात त्यांना इच्छा आहे, पण स्वातंत्र्य त्यांचं निर्माण होत नाही. त्यामुळे हे नित्य बद्ध मुक्त आहेत. आणि दुसरा वर्ग असा आहे जो नित्य मुक्त आहे. या नित्य मुक्तात मात्र तुकोबारा आपल्याला पाहायला मिळतात, कारण या नित्य मुक्तामध्ये तुकोबाऱ्यांची आपल्याला सगळी सामवंश पाहायला मिळते. कारण याचं एकमेव आहे की ते नित्य आहेत, अर्थात त्यांना जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि यांना इथं येण्याची इच्छाही आहे. मग आज येऊ म्हणणारे तुकोबारा हे नित्य मुक्तातल्या अवस्थेतले आहेत. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून नित्य मुक्त असणारे तुकोबारा आज जन्माला येऊ म्हणतात. पण मला तुकोबाऱ्यांना विचारायचे, महाराज तुम्ही येऊ म्हणताय ते कशासाठी? उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती पहिल्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, आम्ही जन्माला येऊ पण कशासाठी? काला खाऊ दही भात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारचे काले सांगितले. एक जीव ब्रह्म ऐक्याचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा दही भाताचा काला. विठाला विठाला. अगदी
आपल्याकडे 3 प्रकारच्या अवस्था सांगितल्या. एक सूक्ष्म अवस्था आहे, स्थूल अवस्था आहे आणि कारण अवस्था आहे. या तिन्ही देहाकरिता 3 प्रकारचे देह सांगितले आणि या तिन्ही देहाकरिता एका देहाकरिता हा एक काल आपला सांगितलेला पाहायला मिळून जातो. जीव ब्रह्म ऐक्याचा काला सांगितला, ज्यात जीवाला आणि ब्रह्माला एक करायचंय. अर्थात जीव आणि शिव या दोघांची एक दशा होणे याचा अर्थ जीव ब्रह्म ऐक्याचा काला आहे. काहीतरी फॉल्ट होते बघा. जीव ब्रह्म ऐक्याचा काला, ज्या जीव आणि शिवाचं एकत्रीकरण सांगितलं. बर, असू द्या. आणि दुसरा काला सांगितला हरिनामाचा काला. त्यातही वारकरी संप्रदायाचा उल्लेख आपला पाहायला मिळतो. हरिनामाचा, खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. यात भगवंताचं नाम आणि भगवंताचा नामी अर्थात नाम घेणारा तो साधक या दोघांचं जीव ब्रह्म ऐक्य करावं लागतं. त्यावेळेस हरिनामाचा काला होतो. आणि तिसरा काला सांगितला या देहाला पुष्टी बनवण्याकरिता जो साधू संतांनी वाळवंटात केला तो दही भाताचा काला. आणि तो दही भाताचा काला खाण्याकरिता आज तुकोबाराय सांगतात, आम्ही तो दही भाताचा काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. विठाला 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 बरं महाराज, प्रश्न असा आहे, तुम्ही काला खाण्याकरिता येऊ म्हणताय, पण येऊ म्हणणारे वैकुंठातून आपण असं बघितलं, पण येऊ म्हणणारे तुकोबाराय स्थलांतर करून या मृत्यू लोकांमध्ये येण्याचा विचार करतायत फक्त काला खाण्याकरिता. मग असं वैकुंठात काला नाही का? प्रश्न आहे. त्याचं उत्तर असे बघा, आपण व्यवहारामध्ये काय करतो, माझं बोलणं कळते का बघा, जरा थोडं फास्ट बोलतोय कारण आपल्यापाशी वेळ कमी आहे. मला एवढंच सांगायचंय, माणूस एखाद्या वेळेला व्यवहारामध्ये स्थलांतर करतो का? त्याला त्या ठिकाणी एखाद्या वस्तूची अपेक्षा असावी आणि ती वस्तू त्याच्याजवळ उपलब्ध नसावी. बघा, लक्ष फक्त माझ्याकडे द्या. एखादी वस्तू त्याला पाहिजे आणि ती वस्तू त्या ठिकाणी नाहीये, त्यावेळेस माणूस या ठिकाणून स्थलांतर करत असतो. थोडक्यात ठाला विठाला 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 12:30 पर्यंत काहीच होणार नाही, काळजी करू नका. पुन्हा फुटल नाही तसं काही नाही. ऐका, मला काय सांगायचंय बघा, ऐका. व्यवहारामध्ये एखादा माणूस स्थलांतर करतो. हरिदास महाराज कधी स्थलांतर करतो? ज्या दिवशी त्या ठिकाणी त्याला एखाद्या वस्तूची अपेक्षा असावी आणि ती वस्तू त्याच्याजवळ उपलब्ध नसावी. अर्थात खेड्या गावातून माणूस शहराच्या ठिकाणी स्थलांतर करतो, त्याचं एकमेव कारण असतं खेड्यामध्ये काहीतरी सुविधा नसणार, त्यामुळे त्यानं त्याची स्थलांतराची भूमिका व्यक्त केली. तसं आज तुकोबाराय वैकुंठातून अर्थात स्वर्ग लोकातून वरच्या लोकातून या मृत्यू लोकात येण्याची अपेक्षा करतात. त्या अर्थी वरी काही नाही का असा प्रश्न पडतो. तर वरी सगळं आहे, कारण आम्हाला ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दावर विश्वास आहे. आणि ज्ञानोबाराय सांगतात, तो 9वा अध्याय बघून घ्या. जेता मरतो हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन, अमरावती जेत महासिद्धीचे भंडारे, अमृताचे कोठारे, जे गावे खिल्लारे कामधेनूचे. या सगळ्या 9व्या अध्यायातल्या 5 वय बघून घ्या. स्वर्गात वैकुंठात मृत्यू लोक नेमकं त्याच्यात काय काय आहे याचं सगळं सविस्तर चिंतन केलं. म्हणजे तिथं अमृत प्यायलाय. अमृत म्हणजे जी पिल्यानं माणूस अमर होतो असं दुर्मिळ प्रकारचं अमृत त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एवढंच काय, महासिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे, जे गावे खिल्लारे कामधेनूची. कामधेनूच्या गायी आहेत. एवढंच काय, चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाची झाड आहेत. कशी असतात म्हणजे असं, त्या झाडाखाली बसून जी कल्पना कराल ती इच्छा पूर्ण होते, असे काही कल्पवृक्षाचे झाड देतात. कल्पतरू खाली फळे ती मागितली, फळे ती मागितली, फळे ती मागितली. कल्पतरू खाली फळे ती मागितली, फळे ती मागितली, फळे ती मागितली. कल्पतरू खाली फळे ती मागितली, फळे ती मागितली, फळे ती मागितली. हे कल्पतरू खाली फळे ती मागितली, फळे ती मागितली, फळे ती मागितली. अगदी योग्य. कल्पतरू खाली फळे येती मागितली. जे मागाल ते मिळतं. काय झालं म्हणे, एक उन्हाळ्याचे दिवस एक येड रस्त्यानं जाऊ लागलं धनंजय महाराज, आणि जाता जाता सहज त्याला सावली मिळावी म्हणून एका वृक्षाखाली बसला आणि चुकून ते कल्पवृक्षाचं झाड निघालं. याला काही माहिती नाही. झाडाखाली जाऊन बसलं. कोण? ते येड. आणि दुपारी बसलंय आणि सहज त्याला वाटलं गरमी झाली, तहान लागली, पाणी दिसत नाही. इथं आहे तिथलं सांगतोय, पाणी काही दिसत नाही. पाणी म्हटल्या आता कल्पतरूचं झाड आहे महाराज, पाणी म्हटल्या पाणी हजर. त्याला आश्चर्य वाटलं. पाणी म्हटल्या थंडगार बिस्लरीची वाटली,
त्यांना हातात घेतली, गटा 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 पाणी पिलं. पण कसं असतं बघा, माणसाचा स्वभाव आहे, थोडं मिळालं की अपेक्षा वाढतात. झालं असं सावळे महाराज, त्याला पाणी पिल्यानंतर अपेक्षा वाढली, त्याला वाटलं भूकही लागली, आता 11:30 वाजले, 11:45 वाजले, सकाळपासून उपाशी सही काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय जेवायचं नसते, काय करावं, एवढा मनात विचार आला. आणि मनात विचार आल्या झालं काय, कावळे महाराज तिथं पंचपक्वानाचं ताट. पंचपक्वान आमचे महाराज सांगायचे, श्री बालाजीचा भेद. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलेबी, कोणाला पाणी उदू नका, मिळणार नाही. एवढा तिथं पंचपक्वानाचा भेद बघायला मिळाला. आणि यानं झडप मारली, पटा 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 पटा, यानं सगळं पार केलं. पुन्हा पाणी पिला, आडवा पडला. आता दुपारची वेळ, वामकुक्षी, थोडस आराम करावा म्हणून आडवा पडला. पडल्या पडल्या मनात विचार आला, अरे डोक्याला लईच खरबड लागते, जरा उशाला काहीतरी हवंय. फक्त मनात विचार आला, एवढं आल्या आल्या तिथं राजा राणीचा पलंग हजर. कोणता कोणता, राजा राणीचा. ते पलंगावर येडं पडलं. आणि पडल्या पडल्या विचार करू लागलो, काय मिळे, पाणी म्हणल्या पाणी आलं, जेवायचे म्हणलं तर पंचपक्वान आले, झोपायचे म्हणलं तर राजा राणीचा पलंग आला. इथं भूत तर नसल. आता ते कल्पवृक्षाचं झाड, कल्पना केली ते मिळतं, आलं भूत. बघता काय धनेगाव, आता ह्यानं गप मारावं ना, हे म्हणायला लागलं, आता खाणार तर नाही ना, खालं, संपला. विठाला 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 असे झाड, कल्पवृक्षाचे झाड तिथं आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत. अहो अमृत प्यायला तिथं आहे. तिथं सगळं एवढाच काय, असं म्हणतात तिथं करमत नसल तर अप्सरा बघायला आहेत. आता ती अप्सरा काय आपल्यासारख्या नाहीत महाराज, आपली बघती भिताडाकडे चलती कवाडाकडे, ही आपली बा बघती गुलाबजामुन, मागती बालुशाही, आपली आपली. पण तिथली नाही महाराज. तिथली कशी आहे बघायची तुम्हाला, कुणाला, विनेकरी बाबा, विनेकरी बाबा बघायची अप्सरा एखादी, बाबा हो म्हणतायत या वयात, बरं दाखव, जाऊ दे, ऐका सांगून जातो, काय त्याला सोपं आहे महाराज. अप्सरा बघायची कुणाला, स्वर्ग कसा आहे बघायचं का कुणाला, एका मिनिटात दाखवतो, फुकट. कुणाला स्वर्ग बघायचा आहे, गावकरी ऐका, फार सोपं आहे महाराज, अवघड करायचं नाही महाराज. महाराज कसं आहे बघा, कावळे महाराज लई सोपं आहे. काय करायचं, आपल्या घरी जायचं, गेले घरी, कीर्तनात हो म्हणायचं असतं, बोला हो, गेले घरी, हो तरी म्हणा की पोरो, असं बसा खुर्चीवर, बसले, हातात घ्या रिमोट घेतला, लावा टीव्ही लावली, लावा जी टॉकीज लावलं, त्याच्यात पिक्चर लागतो बघा, कोणता, गाढवाचं लग्न. तुम्ही हसायला लागले म्हणजे तुम्ही बघितलाय. त्या पिक्चर मध्ये एक अभिनेता आहे, म्हणजे आपल्या भाषेत हिरो आहे. कोण हिरो आहे ते, मकरन अनासपुरे. ते मकरन काय, त्यातलं नाव सांगा मला, मधलं नाव सांगा, हे मकरन नाही नाव शोभत. हा जमलं, वा, कोणतरी म्हणलं बघा, सावळ्या, वा वा वा. ते सावळ्या काय करतं बघा, एका बुवाच्या नादी लागतं. कुणाच्या, बुवाच्या, कुणाच्या, बुवाच्या. आणि बुवा आत काय, आपलं जाऊ द्या, बुवाच्या नादी लागतो. कोण, ते बुवा आत काय, अरे राहू द्या अवघा, ते बुवा, ते सावळ्या बुवाच्या नादी लागतं. आणि काय होतं माहितीये, चुकून कुठं जातं, तेवढा एकदा पिक्चर बघून घ्या. ऐका, मी कशामुळे सांगतोय, पिक्चर बघा असं मला सांगायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय, त्या डायरेक्टरनं जो सुपीक दिमाग लावला की स्वर्ग असा असू शकतो, त्याच्यापेक्षा 1000 पट चांगला स्वर्ग आहे, 1,00,000 पट चांगला स्वर्ग आहे. पण कल्पना करायला काय अडचण आहे, जर असा स्वर्ग हिने दाखवलाय, त्यापेक्षा 1000 पट सुंदर स्वर्ग असेल तर आज तुकोबार आहे त्या स्वर्गातल्या सुखाला लाथ मारून काला खाण्याकरिता या मृत्यू लोकावर येऊ म्हणतात. नेमकं कशासाठी, विठाला 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 विठाला. अजून एक कारण सांगून जातो, कसं असते बघा, इथं येण्यामध्ये पुन्हा 3 प्रकारचे वर्ग पडतात, जीवाचा, देवाचा आणि संतांचा. जीवाला यावं लागतं 3 कारणासाठी, पाप पुण्यासाठी यावं लागतं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, किंवा ज्ञानोबा सांगतात काय, पापात्मका पापे नरका जायचे, पापात्मका पुण्य स्वर्गा जायचे, माते जेणे पावी ते शुद्ध पुण्य का. अर्थात पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. एक दुसरं सांगितलं वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यावं लागतं. आणि तिसरा सांगितला कर्म, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आगा कर्मी जे करावे ते सुख दुःख फळावे, त्या ते भोगावया यावे देहाय का. अर्थात कर्मामुळे, वासनेमुळे आणि पाप पुण्यामुळे देहाला, जीवाला यावं लागतं. एक दुसरं आहे देव. देवाची 3 कारण नंतर सांगतो कालाच्या चरित्रात. आणि पुन्हा संत आहेत, संतांना मात्र याच्यातलं कुठलंही कारण नाही. मग कारण नसताना आज तुकोबारा येऊ का म्हणतात, बघून घ्या तुम्ही. संतांना पाप पुण्य नाही, संतांना वासना नाही, आणि संतांना कर्मही नाही, कारण कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, संतांचं कर्म संपले. मग कर्म नसताना संत जन्माला येतात का, याचं कारण आहे, ऐका सांगतो.
वासना संतांना नाही, कारण अवघ्या आवरिल्या वासना सगळ्या संपल्या. कपडे देह बाई पुरी वासना अंधी आपणापाशी नव्हे. संतांच्या वासना देवाने पूर्ण केल्या. याचा अर्थ असा आहे, संतांच्या वासना संपल्या, कर्म संपलं. अहो एवढंच काय, त्यांना पाप पुण्य सुद्धा नाही. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा, किंवा झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातडे पाप पुण्यांगी. त्यांना पाप पुण्य सुद्धा लागत नाही. मग संतांना पाप पुण्य नाही, संतांना वासना नाही, संतांना कर्म नाही, तरी आज तुकोबाराई येऊ म्हणतात ते फक्त काला काण्याकरिता. पण मला एवढं विचारायचंय महाराज, स्वर्गात जर एवढा आनंद आहे, एवढं सगळं आहे, तर स्वर्गात काला नाही का? तर महाराज म्हणतात काला सोडा, काल्याचं कवळ सुद्धा नाही. हे वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, आम्ही काला खाण्याकरिता येऊ, पण काला कारण वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे कवळ काही काल्याचे, काल्याचं कवळ सुद्धा वैकुंठात नाही. ठरलं, काला खाऊ म्हणणारे तुकोबाराय येतात वैकुंठाहून, नित्यमुक्ताची अवस्था, आणि आल्यानंतर काय खाणार? तर काला खाणार. पण महाराज आम्हाला असं विचारायचंय, 11:15 आसपास घड्याळ गेली, मला एवढंच सांगा, काला खाण्याकरिता येऊ म्हणतात, वैकुंठात काला नाही म्हणून इथं येऊ म्हणतात, पण आल्यावर काला खाणार कसे? कारण कसं असतं बघा, खाण्यात बी काही पद्धती आहेत. काही माणसं काय करतात, आपलं भरायचा प्रयत्न करतात, लोकाचा विचार करत नाहीत. पण आमचा वारकरी संप्रदाय बघा कसा, सेवितो हा रस वाटितो अनेका, आपण सेवून दुसऱ्यांना वाटणारा संप्रदाय. थोडक्यात अनुभव आले अंगा ते या जगा देतसे या ते या जगाला देतो, किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे अनुभव मजा आहे अंगी. ऐका, आपण स्वतः चाकून जगाला देतो हा वारकरी संप्रदाय. आणि एक तत्व लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण लोकांना देणार नाही तोपर्यंत आपलंही पोट भरणार नाही. गणेश महाराज कसं असतं, आपण देत गेलो की आपलं पोट भरत जातं. कसं, एकदा देव आणि दानवांचं भांडण झालं. ऐका, लहान लहान मुलं माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. एकदा झालं काय, अविनाश महाराज, दानव आणि देवांची भांडणं लागली. का, मी सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रेष्ठ मी. हे भांडणं विकोपाला गेले, आणि एकदा ठरलं असं, नेमकं दोघात श्रेष्ठ कोण याची परीक्षा घ्यायची. आणि परीक्षा ब्रह्मदेवाने घ्यायची ठरवली. देव आणि दानवांना समोर बसवलं आणि पेपर काढला. कसा, 10 मिनिटाचा वेळ आणि समोर ताट वाढले जेवायला. पण एक अट होती, कशी, असे लांब हात करायचे आणि इथपासून ते इथपर्यंत अशी लांब सरळ काठी बांधायची. काठी न मोडता जेवण करून दाखवायचं. चला, अगोदर कोण जेवणार? राक्षस म्हणले आम्ही. का, जर संपलं तर पुन्हा काय घ्या. राक्षस अगोदर जेवायला बसले. बस, पण झाला घोटाळा कसा, हे बसत असताना 36च्या आकड्यासारखे बसले. कसे, 36चा आकडा माहितीये तुम्हाला, मराठीतला, इंग्लिश मधला नाही. 3 आणि 6 एकमेकाच्या विरुद्ध अशा 2 रांगा बसल्या. यांनी इकडं तोंड आणि यांची इकडं तोंड, अशा पंक्ती बसल्या. समोर पत्रवाड्या वाढल्या आणि सुंदर पंचपक्वान वाढले आणि पुंडलिक झाली. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. घ्या, तिथलं सांगतो नाही का. यांनी सुरुवात केली महाराज, कुण, राक्षसांनी. पण झालं कसं माहितीये, असा आपल्या ताटातला घास घ्यायचे, भाजीत बुडवायचा, पण हात काही जवळ येत नाही. मग काय करायचं, असा वर हात न्यायचा धनंजय महाराज, आणि वरून असा घास फेकून द्यायचा. का व्हायचं काय, कुणाच्या नाकात जायचं, कुणाच्या डोळ्यात पडायचं, कुणाच्या तोंडात एखादा घास गेला तर गेला, नाही तर कानात जायचा. याच्यात 10 मिनिटं निघून गेले, कुणाचं जेवण व्यवस्थित झालं नाही.
राक्षस म्हणले एवढा पेपर अवघड काढल्यावर देव तरी पास होतात कसे बघूच. 10 मिनिटं संपले, बाजूला झाले आणि पुन्हा देव लोक जेवायला बसले. पण देव आधीच चतुर महाराज, देव चतुर नाही का, देव चतुर यांनी काय केलं, बसत असतानाच कसे बसले 63च्या आकड्यासारखे. कसे असतात, समोरासमोर तोंड असतात ना 3 आणि 6चं, असे 63च्या आकड्यासारखे बसले. मधून फक्त 1 फुटाचा अंतर ठेवला, 1 वाढपा जाईल, 1 वाडेकरी जाईल एवढा अंतर ठेवला. ताट वाढून घेतले, पंचपक्वान वाढले, यांनी पुंडलिक सुरू केली. पुन्हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव घ्या तिथं म्हणाले. आणि पुन्हा या जमलं वा. आणि पुन्हा यांनी सुरू केलं महाराज. पण देव कसे चतुर बघा, आपल्या ताटातला घास घ्यायचा सोबदार आणि आपण नाही खायचा, समोर त्याच्या तोंडात घालायचा. बघता काय, 5 मिनिटात तो पोटभर जेवण होऊन 5 मिनिटं शिल्लक उरले. हे दानवानी तोंडात बोट घातले म्हणे हे तर आपल्याला माहितीच नाही बुवा. आपण आपलं भरायचा प्रयत्न केला, आपण उपाशी राहिलो. मग तेव्हापासून सांगितलं आपण दुसऱ्याला देत चला, दुसऱ्याचं पोट भरत चला, आपलं पोट आपोआप भरतं. एवढाच परिणाम सांगायचे मला की आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. मग आमचे संत वाङ्मय हेच करतं. साधू संत काला खाण्याकरिता आले, पण आल्यानंतर काला खाणार कसे, अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या माध्यमातून सांगतात, आम्ही काला खाणार कसा, एकमेका देऊ मुखे सुखे घालो हंबोरे. आम्ही एकमेकाच्या मुखात देऊ आणि एकमेकाच्या मुखात देऊन आम्ही तो काला सेवन करू, अशा प्रकारचं प्रतिपादन तुकोबारे करतात. महाराजांना विचारायचे, महाराज आम्हाला सांगा, आमची वेळ संपत चालली, आम्हाला एवढंच सांगा, काला खाण्याकरिता येऊ म्हणतात, कारण काला वैकुंठात नाही असंही म्हणतात, इथं आल्यावर काला कसा खाणार हेही सांगतात, पण आम्हाला सांगा या मृत्यू लोकात काला नेमकं करणार तुम्ही कुठे, कारण अनेक ठिकाणं सांगितले, मग अनेक ठिकाणापैकी तुम्ही काला करायचाय कुठं, तर त्याचं उत्तर महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, काला कायचा कुठं माहितीये, तू का माने वाले
शेवटच्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, आम्ही काला करणार कुठे, तुका म्हणे वाळवंट. त्या वाळवंटात आम्ही काला करणार. कारण सगळ्या साधू संतांनी, ज्ञानोबायांनी 18 पगड समाजातल्या संतांना एकत्रित केलं आणि वाळवंटात नामदेव महाराजांच्या कीर्तनात सगळ्या संतांनी एकत्रित करून जो गोपाळांनी काला केला गोकुळात, तोच काला सगळ्या साधू संतांनी पंढरपूरच्या वाळवंटात केला. तुका म्हणे वाळवंट. आणि ते कसं आहे, त्याची 3 लक्षणं सांगितले, बरवे, नीट, उत्तम, अशा प्रकारची लक्षणं सांगून महाराज म्हणतात, आम्ही तिथं काला खाण्याकरिता येऊ, कारण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ का हे काल्याचे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचं चरित्र आपल्याला वर्णन करायचंय, त्यामुळे अभंग काल्याचा घेतला होता. आपण त्याच्यावर थोडंसं चिंतन केले. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण भगवंताचं भजन करू आणि नंतर उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं चरित्र बघू. एकदा हात वर करून 2 मिनिटं भगवंताचं भजन. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई ताली ताली विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला काही बंधनं सांगितले. ते बंधनं अशी आहेत, आपण एरवीच्या चरित्रामध्ये भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या असा नियम सांगितला. अर्थात आपण कोणत्याही कीर्तनाला नियमच आहेत, लक्षात ठेवा. नाही तर असं नाही काल्याच्या कीर्तनाला नियम आणि बाकीच्या कीर्तनाला नियम नाही असं नाही. सगळ्याच कीर्तनाला नियम आहे. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आमच्या संतांच्या घरची ती कीर्तनाची मर्यादा आहे, पण त्या मर्यादेचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण त्यातल्या त्यात आज जरा जास्त बंधनं कीर्तनकारावर आहेत. कोणत्या? या आजच्या. कारण आजच्या कीर्तनात बाकीचं कुठलंच सांगायचं चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी महाराज सांगतात काय करायचं तर चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळी देवे केले चरित्र ते उच्चारावे. ते उच्चारावे गोकुळी देवे केले. देवानं जे चरित्र केलं ते गोकुळातलं चरित्र उच्चारायचं. आज तुकोबारायांनी साधू संतांनी सांगितलं. कसं आहे बघा, उच्चारावे हा शब्द आहे, आचरावे नाही. कसं आहे, आपल्या थोडा फॉल्ट आहे. काय होतं, लोकांना जे सोपं वाटतं लोक ते आचराय बघतात. म्हणजे आपल्या सोयीनुसार कसं असतं, लोकांचे अभंगही पाठ असतात. कोणते माहितीये, आपापल्या सोयीनुसार. लय महाराज एवढे ठक लोक, ते 2 जण प्रवासाला निघाले. रोहिदास महाराज 2 प्रवासाला निघाले आणि एकापाशी फार मोठं गाठोडं होतं. त्यानं ते गाठोडं वजं व्हायले म्हणून त्यानं काय केलं, दुसऱ्याच्या अंगावर दिलं. म्हणे घे माझं वजं. ते म्हणला का? ते तुकाराम महाराज म्हणले काय? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, घे वजं. त्याच्या अंगावर ओझं टाकलं, पण ते बी मला ठकास महाठक भेटलं. त्यानं काय केलं, त्याच्या गाठोड्यात हात घातला आणि मधले लाडू काढले आणि खाऊ लागला. ते म्हणला का खातोय? ते म्हणला शानबास, संतांनी सांगितले काय, तू का म्हणे उगी राहावे आणि जे जे होईल ते पहावे. पण महाराज हे त्याचा बाप होता. ती म्हणला असं बर, एक कानाखाली ठाका दिला. ती म्हणला का? ते म्हणला करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. विठाला विठाला हा विनोद वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे यांचा आहे. कसं आहे बघा, विनोदाचाही दर्जा असावा. आता काय झाले हल्ली महाराज कसले 65 विनोद कीर्तनामध्ये आले, पण विनोद कसा असावा, खळखळून लोक हसले पाहिजे, असा वडून ताडून विनोद नसला पाहिजे. महाराज काय जुने माणसं होते बघा, ते विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार, काय महाराज थोर कीर्तन मर्मज्ञ, काय माणसं होती महाराज, काय विनोद करायचे, अगदी सहज विनोद. त्यांचा विनोद सांगू का, 1 मिनिटात विनोद. कसं ते म्हणायचे, जुने माणसं त्या हॉस्पिटलला म्हणजे दवाखान्याला हॉस्पिटल म्हणतात. काय म्हणायचे? हॉस्पिटल. पण ते दात नसल्यामुळं बोचरं म्हातारं ते काय म्हणतं माहित आहे? हॉस्पिटल. काय म्हणतं? हॉस्पिटल. काय म्हणतं? हॉस्पिटल. अण्णा म्हणायचे खरंच आहे, अण्णा म्हणायचे खरंच आहे, हाऊसच फिटते. कशी? जिथं पैसा देऊन 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 हाऊस फिटते, त्याचं नाव हॉस्पिटल. विठाला विठाला म्हणून आठवण झाली. मला एवढंच सांगायचंय, या काल्याच्या चरित्रात फक्त कृष्णाचं चरित्र उच्चारावे.
कारण रामाच्या चरित्राचा आचार सांगितला वारकरी संप्रदायाने. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. कारण कृष्ण चरित्राचा आपल्याला आचार करता येत नाही. आचार करायचा असेल तर रामचरित्राचा. फार मर्यादा पुरुषोत्तम रामांचं चरित्र फार गोड आहे. एक वचनी, एक पाणी आणि एक पत्नी जीवन रामप्रभूंचं आहे. नाही तर विचार करा, ज्याच्या बापाला 700 बायका होत्या, कुणाला? राजा दशरथाला. 700 बायका रामानं 3 केल्या असत्या, 7 केल्या असत्या तर काय बिघडलं असतं? हा, प्रसंग तसा आला होता ना. आईसाहेब वनवासात होत्या आणि यज्ञ करायचा होता, पत्नीची आवश्यकता होती. पण सीता आईसाहेबांचा पुतळा बसवला पण पत्नी केली नाही. 11,000 वर्ष आयुष्य जगली. कोण? रामप्रभू. आणि भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य 125 वर्ष. पण 125 वर्षात कुणाचा मेळ कुणाला लागू दिला नाही या बाबानं. अहो, एक वचनी अजिबात नाही महाराज. आता कसं आहे बघा, राम एवढी एक वचनी होती. किती? त्यांनी ज्या तिथीला जन्म घेतला ती तिथी सुद्धा एक वचनी आहे. रामाचा जन्म 9मीला आणि कृष्णाचा 8मीला. आता बघा, एक वचनी राम आहे, कृष्ण एक वचनी नाही. कसं पोरं हो? आता मला तुमची गरज आहे. माझ्या लक्ष द्या. 9चा पाडा येतो, 9चा पाडा येतो, मला म्हणावं लागा. ऐका, 9 1 9. किती अंक आहेत मध्ये? 0 आणि 9 किती झाले? बेरीज करून बघा. 0 9 9 9 दोन्ही 18. 18 म्हणजे किती? 1 आणि 8. 1 आणि 8 9. बेरीज करून दाखवा ना. 1 आणि 8 9. 9 त्रिक 27. 7 आणि 2 7 आणि 2. अरे सांगा की 7 आणि 2 9. 9 चोक 36. 6 आणि 3 9. 9 चोक 36. 9 पंचे बोला बोला. 9 पंचे 45. 5 आणि 4 9. 9 सक 54. 5 आणि 4 9. 9 7 9 7 63. 6 आणि 3 9. 9 8 72. 7 आणि 2 9. 9 9 81. 8 आणि 1 9. 9 10 90. 9 0 9. तुम्ही अख्खा 9चा पाडा म्हणून बघा आणि बेरीज करून बघा, उत्तर 9च येतं. एवढा एक वचनी राम. कृष्ण नाही. कृष्णाचा मेळ कुणालाच नाही. कावळे महाराज कुणालाच नाही. त्याचा मेळ कसा सांगू तुम्हाला? 8 1 8. 8 दोन्ही 1 न कमी 7च 16. 8 त्रिक माझंही चुकीत आहे तुम्ही. 8 त्रिक पुन्हा 2 न कमी. म्हणजे कृष्णाचा मेळ कशाला नाही. एवढा अनेक वचनी कृष्ण आहे. पण चरित्राचं उच्चारण करायचं असेल तर कृष्णाच्या, पण आचार सांगितला रामाचा. विठाला विठाला पण काय झाले बघा, लोक आपापल्या सोयीनुसार बघतात. कसं? एक जर मला परवा भेटलो, ती म्हणू लागलं तुमच्या कृष्णाला 16,108 होत्या महाराज, मी 2 कराव म्हणाला. काय म्हणला? 2 कराव म्हणालाय. त्याला म्हणलं बघा काही अडचण नाही, 2 नाही 4 कर, पण आमच्या कृष्णाचं आचरण करायचं नाही. मग सगळंच कर ना. कसं? आमच्या कृष्णानं 12 गावचा अग्नी गिळला होता. तू 1 खडा खाऊन दाखव. इस्तवाचा 1 खडा जमत नाही महाराज. तळहातने गीत तळवे तळहात तळहातने गीत नावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत नावे गुडघ्याने रांगत नावे गुडघ्याने रांगत नावे गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत नावे गुडघ्याने रांगत रांगत आनंद आहे महाराज, नाही का? देव रांगायला लागले. कसे रांगू लागले? तळवे तळहात तळहात टेकेत डाव्या गुडघ्याने रांगत. मला कधी कधी हृदयास महाराज संतांच्या शब्दावर आश्चर्य वाटतं. काय सूक्ष्म चिंतन असेल वा. किती सूक्ष्म चिंतन आहे बघा. महाराज काय म्हणतात? तळवे हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. का उजवीने म्हणता आलं नसतं का? अभंगात बसला असतं ना, तळवे तळहात टेकीत आणि उजव्या गुडघ्याने रांगत. अभंगातही बसला असतं, चालीतही बसला असतं, पण डाव्यानंच का? त्याचं कारण असं आहे, उजवीनं रांगता येत नाही. मलाही विश्वास नव्हता एकदा. कावळे महाराज
मलाही विश्वास नव्हता. एकदा घरी कोणीच नव्हतं. आई बापा शेताला गेलते. बाहेरचं घर दार मोठं लावलं, घरात गेलो. बघता काय रांगून बघितलं, डावीनं